आता पाहणार आहोत मोठ्या राजकीय बातम्या। मनोज जरांगेंचे मेहुणे विलास खेडकर तडीपार अवैध वाळू उत्खननासह वाळू चोरीचे गुन्हे दाखल असल्यानं जालना पोलिसांकडून कारवाई। आवाज दाबण्यासाठी हे षडयंत्र मनोज जरांगेंचा आरोप। जरांगेंचे मेहुणे विलास खेडकरांवर जालना पोलिसांकडून तडीपारीची कारवाई। अवैध वाळू उत्खनन वाळू चोरी असे गुन्हे दाखल असल्यानं खेडकरांसह आणखी 9 जणांवर तडीपारीची कारवाई। हे तोंड गप करायसाठी दिसतंय हे, म्हणजे माझं बोलणं बंद करायचं हे नवीन षडयंत्र रचलंय। तर कुणाचा नातेवाईक आहे म्हणून कुणाला अटक होत नाही, गुन्हे केल्यास अटक होते। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। जरांगेंचे मेहुणे खेडकरवरील कारवाई प्रकरणी प्रतिक्रिया। कुणाचा साळा आहे किंवा कुणाचा नातेवाईक आहे याच्यावर कोणाला अटक होत नसते। जर काही गुन्हे केले असतील तर त्याच्यावर अटक होते। माझ्याकडे याची माहिती नाही आहे, त्याची योग्य माहिती घेऊन मी आपल्याला सांगेन। दिल्लीच्या निकालावर उद्धव ठाकरेंकडून चिंता व्यक्त। एकत्र काम करण्यासाठी नव्यानं विचार करावा लागेल। संजय राऊतांसोबत झालेल्या चर्चेत उद्धव ठाकरेंची भूमिका। उद्धव ठाकरे एकत्र फक्त खुर्चीसाठी येतात, स्वार्थी भावनेनं आलेले कधी एकत्र राहू शकत नाहीत। एकनाथ शिंदेंची टीका। 2019 मध्ये ठाकरे पवारांनी प्रीपोल अंडरस्टँडिंग केलं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य सरकार बनवू शकतो हे कळल्यानंतर ठाकरेंनी रंग बदलले। देवेंद्र फडणवीस यांनी केली होती टीका। 2014 मध्ये असं काय झालं की भाजपनं आमच्याशी युती तोडली? संजय राऊतांचा सवाल। 2014 साली काय झालं होतं की ज्याच्यामुळे भारतीय जनता पक्षानं आमच्याशी युती तोडली? 2014 मनपा निवडणुकीत ठाकरे गटापाठोपाठ मुंबईत काँग्रेसचा स्वबळाचा नारा। आगामी मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसची बैठक। बैठकीला काँग्रेसचे विधानसभेतील निरीक्षक आणि इतर पदाधिकारी उपस्थित। शिंदेंचं ऑपरेशन कधी होईल हे त्यांनाही कळणार नाही। संजय राऊतांचा शिंदेंना टोला। तर छोटी मोठी ऑपरेशन करत असतो। पक्षप्रवेशाबाबत शिंदेंनी दिली होती प्रतिक्रिया। त्यांचं ऑपरेशन कधी होईल अमित शहा कडून ते त्यांना कळणार नाही, आणि काय त्यांचं काय कापलं जाईल ते त्यांनाही कळणार नाही, सोडून द्या म्हणावं। राजन साळवी 13 फेब्रुवारीला शिवसेनेत पक्षप्रवेश करणार। 10 ऐवजी 13 तारखेला पक्षप्रवेश करण्यासंदर्भात शिंदेंचा साळवींना फोन। शिंदे दिल्लीला शपथविधीसाठी जाणार असल्यानं पक्षप्रवेश पुढे ढकलला, सूत्रांची माहिती।